आणि कृष्णाजी भास्कर, अफजल खान आणि हे 10 अंगरक्षक आता शामियानापाशी येऊन थांबलेत. त्यातला कृष्णाजी भास्कर आणि अफजल खान आतमध्ये गेलेत. बाकीचे 10 अंगरक्षक ठरल्याप्रमाणे एका बाणाच्या अंतरावर थांबलेत. आणि हा जो जासूद आलेला होता, पंताजी गोपीनाथांनी महाराजांकडे पाठवलेला होता, त्या जासूदाला महाराजांनी ज्यावेळेला आतली परिस्थिती विचारली त्यावेळेला या जासूदाने महाराजांना असं सांगितलं की आतमध्ये महाराज या अफजल खानाचा एक अंगरक्षक येऊन थांबला आणि त्याचं नाव आहे बडा सय्यद. हे सुद्धा अनपेक्षित होतं, कारण मी म्हटलं तसं तुम्हाला लक्षात असेल तर सगळे अंगरक्षक एका बाणाच्या टप्प्यावर ठेवायचे होते. मग हा एक आतमध्ये काय करत होता? त्यावेळेला या जासूदाबरोबर महाराजांनी असा निरोप पाठवला की तुम्ही अफजल खानाला असं जाऊन सांगा पहिला बाहेर पाठव, नाही तर मी भेटीला येणारच नाही, कारण मी आधीच घाबरलेलो आहे. हा परत आतमध्ये गेला. कृष्णाजी भास्कराला आणि पंताजी गोपीनाथांना त्यांनी महाराजांचा निरोप सांगितला की महाराजांनी धास्ती खाल्ली आहे, तुम्ही त्याला पहिला बाहेर काढा. अफजल खान इतका उतावीळ झालाय की त्याला काहीही करून ही भेट घ्यायचीच आहे. आणि एक एक पायऱ्या उतरत आता महाराज त्या जनीच्या टेंभापाशी आलेत. आता भेटीचा शामियाना समोर आलेला आहे. दुपारची 1-1:30ची वेळ आहे. पाऊल जड झालं नसेल का हो महाराजांचं? सगळा काळाचा पट त्यांच्या डोळ्यासमोरनं गेला असेल. आपल्या भावाची केलेली हत्या त्यांना आठवत असेल, आपल्या वडिलांची काढलेली धिंड त्यांना आठवत असेल. आपण वाकून नमस्कार करताना आईच्या डोळ्यातनं आलेले अश्रू महाराजांना आठवत असतील आणि आईचे आपल्याला शब्द आठवत असतील ज्या वेळेला महाराज राजगडावरनं प्रतापगडावर यायला निघालेत की राजे काहीही करा, वडिलांची धिंड स्मरा आणि संभाजीचे उसने फेडा, म्हणजे संभाजीच्या मृत्यूचा बदला घ्या. हे जे महाराजांचे थोरले बंधू आहेत ना संभाजीराजे, त्यांच्या मृत्यूचा बदला घ्या, हे जिजाबाईंनी महाराजांना जाताना सांगितलंय. महाराज खान पुरा करा, हे शब्द महाराजांच्या मनात त्यावेळेला घुमत असतील. हा संपूर्ण सह्याद्री, हे सगळे गड किल्ले, हे सगळे तट कोट बुरुज, या सगळ्या वास्तू, प्राणी पक्षी जंगल जावळीतलं एक एक झाड इतकंच सोडावं तो काळही 1 सेकंद थांबला असेल. लोकांच्या हृदयाचे ठोके थांबले असतील. यमदूतही स्तब्ध झाले असतील की आता पुढे काय होणार आहे.